नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत झटपट होणारी अशी ही गवारची भाजी। अगदी चटपटीत झटपट होणारी ही गवारची भाजी आपण करणार आहोत, ती सुद्धा अगदी 5 मिनिटात। तर तुम्ही म्हणताल गवारची भाजी ती सुद्धा 5 मिनिटात? हो, अगदी 5 मिनिटात। टिफिन स्पेशल रेसिपी आहे। जर तुम्हाला गवार आवडते आणि त्याला खूप टाईम लागतो तर अजिबात ह्याच्यापुढे तुम्हाला टाईम लागणार नाही गवारची भाजी करण्यासाठी, जर तुम्ही ही रेसिपी पूर्णपणे फॉलो केली तर चला अगदी एका शिट्टीमध्ये आपण गवारची भाजी करणार आहोत, ती सुद्धा अगदी सुक्की, विदाऊट ग्रेव्ही किंवा विदाऊट पाणी किंवा विदाऊट रस्सा। तर चला पटकन बघू याला लागणारे साहित्य। इथं घेतलं आहे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या, मोठे असतील तर अगदी 2 लसूण घेतले तरी चालतील। इथं तिखटेनुसार मी मिरच्या घेतल्यात 5, 3 लवंगी आणि 2 पोपटी। आता इथं एअरटाईट बॉक्समध्ये मी गवार निवडून असे ठेवत असते फ्रीजमध्ये। तुम्ही असं करत असाल तर नक्कीच करा फॉलो ही टिप। गवार वगैरे निवडून ऐन टायमाला निवडून ठेवून द्यायची, म्हणजे हवी तेव्हा वापरता येते आपल्याला। आता ही धुवून निवडली नव्हती, आधी निवडून घेतलेली, तोडून घेतलेली, मग वापरताना धुवून घ्यायची। असं खोलगट भांड्यामध्ये ह्याला छान चोळून धुवायची, जसे आपण डाळ किंवा तांदूळ धुतो अगदी तसं। 2 ते 3 पाण्यामध्ये हे चेंज करून पाणी चोळून छान धुवून घ्यायची, जसं आपण डाळ आणि तांदूळ धुतो अगदी तसंच चोळून धुवायची, म्हणजे जे एक्स्ट्रा माती वगैरे असेल ते निघून जाते। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात टाकल्या मिरच्या 5, लसूण टाकलेले आहे आणि अर्धा चमचा इथं आपल्याला जिरे टाकायचे। जिरे इथं आपल्याला 2दा वापरायचे आहेत, एकदा फोडणी करताना आणि एकदा हा ठेचा करताना। तर ठेचा का करायचा? अवेलेबल असेल ठेचा तुमच्याकडे तर तो वापरा, नाही तर हा असा फ्रेश ठेचा तुम्ही घेऊ शकता। असं ओबडधोबडेला ठेचून घ्यायचं, म्हणजे वाटून घ्यायचं। आता जिरे, लसूण आणि ओन्ली मिरच्या पण वाटलेल्या आहेत। आणि आता कुकर घ्यायचं, हे बॉटम कुकरचं। माझा मोठं कुकर आहे, तुमच्याकडे छोटं अवेलेबल असेल तर छोटं घ्या। गडबडीमध्ये मोठं कुकर अवेलेबल होतं त्यामुळे ते घेतलं। तेल छान गरम झालं, 2 चमचे तेल छान गरम झालं की टाकली मोहरी अर्धा चमचा, पूर्णपणे ऑप्शनल आहे मोहरी, त्यामुळे मी दाखवली नाही। जिरे टाकले, मोहरी तडतडल्यावर मग टाकली पाव चमचा हिंग छान तडतडली, जिरे, मोहरी, हिंग छान तडतडली। हिंग मस्ट आहे इथं, कारण की जी वातळ असते ना गवार, तर ती पोटाला बाधायला नको किंवा दुखायला नको पोट। हिंग टाकल्यावरती लगेच टाकलं आपला बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा। अगदी गॅसची फ्लेम म्हणताल तर मीडियम आहे, अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही करायची, मीडियम फ्लेमवरती आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये कांदा एक मुख्य घटक असतो, कारण की ह्याच्यात आपण ओलं खोबरं किंवा शेंगदाणे ह्या स्टेजला नाही टाकणार, त्यामुळे। आणि कांदा छान परतत आला की लगेच टाकला आपला कढीपत्ता। आता कढीपत्ता मी डायरेक्ट म्हणजे काडीतून तोडून टाकलेला आहे, तुम्ही बघितलं। बऱ्याच वेळा कमेंट येते की तू सुकलेला कढीपत्ता का वापरते? आता तुमच्यासमोरच मी काडीतून तोडून टाकलेला आहे, म्हणजे मी काड्यासहितच ठेवते दूध। आता त्याच्यानंतर कढीपत्ता छान तडतडला की लगेच टाकला आपला ठेचा, जो आपण ओबडधोबडा ठेचून घेतलेला, मिरची, लसूण आणि जिऱ्याचा। तुम्हाला हवं तर तुम्ही रेडीमेड म्हणजे ऑलरेडी बनवलेला असेल ठेचा तो वापरला तरी चालेल। ते छान परतून आलं की लगेच टाकली आपली धुतलेली गवार, चाळणीमध्ये धुवून घ्यायची, 2-3 पाण्याने धुवून घेतली, जसं तुम्ही बघितलं, चोळून परतून घ्यायची। आणि अगदीच ही जी रेसिपी 5 मिनिटात तुमच्या टिफिनमध्ये रेडी होऊन येते। मीठ टाकलं चवीनुसार, गवारमध्ये पाव चमचा मीठ टाकलं मी, कारण की माझी इथं होती 1.5 पाव गवार। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद, हो, आणि थोडंसं गूळ टाकला आहे। गूळ का? कारण की बाधाला नको, वाळतळ असते त्यामुळे थोडंसं गूळ टाकायचा, वात वाढायला नको त्यामुळे। आणि हळद टाकली आणि गूळ टाकला आणि मीठ, दॅट्स इट, अजून काही एक नाही। आता मिक्सरच्या जारमध्ये जे आपण ठेचा केलेला ना, अगदी अर्धा कप, म्हणजे मोजून 4 चमचे पाणी आपल्याला ह्याच्यात मिक्सरचं जार बस धुवून घ्यायचं आणि खाली लागायला नको, त्यामुळे जस्ट 4 चमचे म्हणा किंवा अर्धा कप पाणी ह्याच्यात टाकायचं आणि छान ह्याला एक शिट्टी मारून घ्यायची, कुकर लावायचा। एक शिट्टी झाली की आपली भाजी रेडी आहे। अजिबात करपत नाही किंवा अजिबात ही ओली होत नाही, छान ड्राय होते आणि छान शिजून येते। तर अशी आपली चटपटीत झटपट होणारी गवारची भाजी रेडी आहे। जर तुम्हाला ह्याच्यात बटाटे आवडत असतील तर बटाटा ॲड करा, शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर ह्या स्टेजला टॉस करताना तुम्ही शिट्टी काढल्यावरती शेंगदाण्याचं कूट त्याच्यात ॲड करू शकता, ओलं नारळाचं केस ॲड करू शकता, कोथिंबीर ॲड करू शकता। पण ह्याच्यात मी काही ॲड नाही केलं ना, कोथिंबीरसुद्धा नाही टाकली मी। अगदी प्लेन साधी सिंपल गवार केली, तीसुद्धा झटपट आणि चटपटीत झालेली आहे, खूप छान उत्तम लागते। भाकरी, भाजी, चपाती, फुलके कशासोबतही का, वरण भातासोबत खाल्लं तरी उत्तम लागणार आहे। आवडली असेल ही झटपट होणारी गवारची रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।
कारण की हे सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.